हॅलो. बघा येत्या 3, 4 आणि 5 जानेवारी 3, 4 आणि 5 जानेवारी नवीन वर्षामध्ये स्वर्गीय अंकित 11 क्रिकेट संघ शिरडोन यांच्या माध्यमातून 1,00,000ची भव्य दिव्य अशी स्पर्धा, भली मोठी स्पर्धा तुम्हाला क्रांतीवीर मैदान शिरडोन या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जानेवारी 3, 4 आणि 5 या 3 दिवसामध्ये 1,00,000ची भव्य दिव्य अशी स्पर्धा, प्रथम क्रमांकाची, द्वितीय क्रमांक 50 आणि तृतीय क्रमांक 25,000 अशी स्पर्धा असेल. मालिकावीर स्पोर्ट्स सायकल, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज कूलर आणि क्षेत्ररक्षकासाठी शूज अशी स्पर्धा असेल. प्रवेश फी 11,000. जर कुणाला प्रवेश निश्चित करायचा असेल, जर शिरडोनला कुणी आपल्या ओळखीचा असेल किंवा देवेंद्र मुकादम, प्रशांत घरत, दुर्वेश खारके, अभिषेक कर्णेकर किंवा आमचे दिलीपजी भोपे असतील, आपण यांच्याशी संपर्क साधू शकता. हॅलो. दोन्ही टीमचे 12 खेळाडू, दोन्ही टीमचे 12 प्लेयर्स यायचं. तुरमाळे टीमचं 12 खेळाडू या. तुरमाळे. तर लगेच अगदी मॅच चालू होण्याच्या अगोदर बक्षीस झालं. जयेश भोईरने जर लगातार 3 षटकार मारले तर बघा, आम्ही नक्कीच धन्यवाद देतो. आमचे सागरदीप पारधी असतील, त्यानंतर आपण पाहता आमचे सर्व गावदेवी क्रिकेट संघ आपण पाहू शकाल, सांगोली आणि ग्रामस्थ मंडळ सांगोली ज्यांनी आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलंय, त्या सर्वांचा आम्ही चिरवट टीमच्या माध्यमातून अगदी मनाच्या अंतकरणापासून आपलं आम्ही आभार व्यक्त करतोय. तर पंच मात्र इशाऱ्यात का सामना चालू. पहिला चेंडू, जोरदार अपील. मात्र अपिलामध्ये आपण जर पाहायला गेला तर नक्कीच अपील मात्र जोरदार पाहायला मिळाले होते. तुरमाले टीमचा आपण पाहतोय यष्टी रक्षक दिनेश गायकर ह्याच्या माध्यमातून, परंतु आपण पाहतोय पंचाने मात्र हा अपील फेटाळून लावलाय आणि पहिला चेंडू निर्धाव. आपण जर पाहायला गेला तर ऋषीला आपण पाहतोय यावेळेला पहिला चेंडू निर्धाव आलाय, परंतु दुसऱ्या चेंडूवरती ऋषीला दाखवला आसमान. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी येतोय षटकार. पहिल्या चेंडूला अगदी सन्मान देण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या चेंडूवरती जसं मात्र गोलंदाजाची लेन ही मात्र ओळखली आणि मात्र दुसऱ्या चेंडूवरती तडाखा. चेंडू आले साधनसाठी. यावेळेला चांगला फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता, परंतु त्याच्या डोक्याच्या आवाजाच्या बाहेर पाहायला मिळाला. इथे आपण पाहतोय थोडीशी पंबल पाहायला मिळाला. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. काय आपण पाहायला गेलं तर खूप चांगली इथं 2 खेळाडूंच्या आतमध्ये तालमेल असलेला पाहायला मिळाला. गुड
रन इन बिटवीन द विकेट म्हणावं लागेल, कारण दोन्ही खेळाडूंमध्ये अतिशय चांगला ताळमेळ पाहायला मिळाला आणि ताळमेळाच्या कारणाने मात्र 3 धावा आल्यात आणि 3 धावेच्या मदतीनं तिसऱ्या आपण पाहतोय श्रीदत्त भातान टीम 9 धावांवरती जाऊन पोहोचले. चांगली सुरुवात. त्यापुढे पाहतोय 2 खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात श्रीदत्त भातान टीमच्या. आपण जर पाहायला गेला तर आपण पाहतोय निलेश आणि जयेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो डावकुऱ्यात होता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, जसा आपण पाहिलं तसं मात्र क्षेत्ररक्षण थोडीशी फेर बदल करताना पाहिलं होतं. पुन्हा आपण पाहतोय ऋषी हा मात्र गोलंदाज सज्ज यावलेला चांगला चेंडू वेग पाहायला मिळाला. अगदी या गोलंदाजाने देखील कमबॅक केलाय. जरी त्याला षटकार आला असेल परंतु कमबॅक करणं ही गोलंदाजी खासियत आहे आणि ते देखील त्यांनी करून दाखवलंय आणि करणं देखील गरजेचं. कारण आपण पाहतोय ज्या टीमचं अगदी 5-6 वर्षाच्या नंतर जर आपण विचार केला तर या टीमच्या नावावर देखील बरेचसे विक्रम आहेत. यावलेला फुलर लेनचा अगदी हलक्या गतीने चेंडू फेकला. इथे मात्र चांगला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिटचा प्रयत्न. तर आपण पाहतो फेके देखील चांगले पाहायला मिळाले परंतु तेवढा चांगला क्रिकेट देखील पाहायला मिळाला. तसं मात्र फलंदाज चेंडू ओळखला मात्र सन्मानित खेळून काढला आणि फक्त मिळाली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या अगदी दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचले. 10 धावा धाव फलकावरती लावल्या गेल्यात. दिव्यांश जयेश महाडिक यांच्याकडून मात्र नक्कीच तुरमाले टीम साठी मात्र नक्कीच सुवर्ण सध्या विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये आले. तर नक्कीच इथे आपण पाहतोय षटक क्रमांक जर विचार केला तर पहिला संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जर आपण विचार केला तर दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळतोय. ती 10 धावा ही 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली जरी षटकार आला त्याच्यानंतर आपण पाहतोय गोलंदाज ऋषी गरतनं तर खऱ्या अर्थानं कमबॅक केला. कारण आपण पाहायला गेलं तर असं कमबॅक होणं देखील गरजेचं आहे. तरी दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता त्याच्यानंतर अगदी 4 चेंडूवरती त्याने धावा केल्यात. खर्च त्या फक्त 4 धावा म्हणजे कुठेतरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आपण पाहतोय दुसरा कुठला गोलंदाज असणार आहे तर नक्कीच कैलासजी पारधी इथे उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती असणार आहे की आपण देखील मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. त्याच्यानंतर आपण पाहतोय मंडप डेकोरेशन. आपण पाहतोय पांडुरंगजी पारधी इथे उपस्थित झाले. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना देखील विनंती केली जाते की आपण देखील या मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे. इथे आज येणाऱ्या सर्व येथे मान्यवरांचा पाहुण्यांचा मात्र सन्मान केला जाईल. कारण ही स्पर्धा आपण पाहतोय तुरमाला टीम 12वा खेळाडू अजून तुमचा आला नाहीये. तर आपण पाहतोय गोलंदाज देखील आपण पाहतोय सौरभला आपण पाहतोय. आता असं नाही आपण जर पाहायला गेलं तर सौरभला देखील मी ओळखतो. ते बरेचसे खेळाडू सगळे ओळखीचे आहेत परंतु 12वा खेळाडू असणं गरजेचं आहे. यावेळेला मात्र सौरभ पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू बराच काळ हायवे द्या चेंडू खाली. आपण पाहतोय प्रवीण भोपी येतोय आणि कुठलीच चुकी करत नाहीये. पहिला धक्का लागलाय श्रीदत्त भातन टीमला आपण पाहतोय. आपण पाहतो नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अगदी 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रवीण भोईर. अतिशय चांगला गुणवंत खेळाडू आहे. अतिशय विक्रम ह्याच्या देखील नावावरती आहेत. तेच मात्र आज चांगला खेळ करावा लागणार आहे कारण समोर देखील तेवढी ताकदीची टीम आहे तुरमाले टीम. हे देखील विसरून चालणार नाही आणि तुरमाले टीमला देखील विसरून चालणार नाही की श्रीदत्त भातान टीम त्यांच्या विरुद्ध खेळतोय. दोन्ही पॅटर्न चांगला रंगतदार पाहायला मिळेल. कारण आपण पाहतो सातत्यानं जे क्रिकेट खेळणारे हे एकमेकांच्या समोर येत असतात.
तर नक्कीच आपण पाहतोय पांडुरंगजी पारधी इथे उपस्थित झाले, त्यांना देखील विनंती असणार आहे की आपण देखील या मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे. इथे आपण पाहतोय दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली आहे, सौरभ गायकरण मात्र पहिला, वांगिलकरने मात्र पहिलाच चेंडूवरती आपण जर पाहायला गेला तर पहिला विकेट मिळवला. दुसरा चेंडू आपण पाहतोय निर्धाव चेंडू, अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय सौरभ वांगिलकर ह्या गोलंदाजी, चांगली गोलंदाजी करतोय सौरभ देखील. परंतु यावेळेला आपण पाहतोय तेवढा चांगला खेळ करावा लागेल. तर आपण पाहतोय फलंदाज या वेळेला चांगला चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, परंतु आपण पाहतोय चेंडूला पकडला होते, वन बाउंड चेंडू पकडला होते, फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. तोपर्यंत 2 धावा येत आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या. ते आपण पाहतोय 12 धावा या धावफलकावरती. आपण जर विचार केला तर चांगला खेळ दोन्ही टीम कडून चालू आहे. तर समोर जी एफजेड कोणाची गाडी आहे ती आपल्या साईडला काढा, तिची लाईव्हच्या समोर आहे, जी लाईट्स डोळ्यावरती येतो इकडे, कदाचित फलंदाज देखील त्याचा त्रास होऊ शकतो. इथे आपण पाहतोय पुन्हा सौरभ हा खेळाडू सज्ज झालाय. यावेळेला चांगला फटका, गॅप सिलेक्शन पाहायला मिळाला, चेंडू अगदी वेग पाहायला मिळाला आणि चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. प्रवीण मात्र तिसऱ्या चेंडूवरती चौकार लगावला. यावेळेला आणखीन चांगला फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, परंतु आपण पाहतोय चेंडू पाहता पाहता चाललाय बॅक टू बॅक, दुसरा येतोय 85 षटके हा चौकार. करत होता, परंतु आपण पाहतो त्याच्यानंतर आपण तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती जर आपण पाहायला गेलं तर त्याच्यावरती देखील आक्रमण चढवायला आता सुरुवात केली आहे आणि आक्रमण देखील होणं गरजेचं आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहायला गेलं तर जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा प्रयत्न, अगदी 4 ओव्हरमध्ये 40+ जर धावा झाल्या तर या मैदानावरती अगदी जड होत असतात त्या काढायला. यावेळेला चांगला चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, परंतु आपण पाहतोय थोडासा फंबल पाहायला मिळाला, पुन्हा एकदा मिसफीड पाहायला मिळाली आणि त्याचा मात्र फायदा उचललाय श्रीदत्त भातान टीमनं. या 2 धावा येतात आणि या 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 22 धावा या धावफलकावरती लागले गेले. 2 षटकांचा खेळ संपलाय, 2 षटकाचा खेळ संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 1 गडी बाद 22 धावे धावफलकावरती. तर त्याच्यानंतर आपण पाहतोय अनंतजी महाडिक त्यांचे इथं आगमन झाले, त्यांना देखील विनंती असणार आहे की आपण देखील मंचावरती यायचं, या स्पर्धेचा आनंद अगदी मंचावरून घ्यायचा आहे. आयोजकांना मात्र नक्कीच तुम्हाला आवाज दिला जातोय. इथे आपण पाहतोय नवीन गोलंदाज, आपण पाहतोय अविनाशला आपण पाहतोय एक चांगला गोलंदाज देखील आहे, सातत्यानं खूप मेहनत घेत असतो हा देखील गोलंदाज आणि आज आपण पाहतो त्याचा खेळ. आता आपण पाहतो श्री गणेश तुरमले टीम मध्ये त्यांना जागा मिळवली आहे. या टीम मध्ये जागा मिळवणं म्हणजे अगदी खायचं काम नाहीये, कारण जो चांगला खेळतो तोच या श्री गणेश तुरमले टीम मध्ये त्याला जागा मिळत असते आणि आज त्याने जागा मिळवली आहे. त्यामुळे पाहतोय चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक चुकी करत नाहीये. अविनाशला मात्र पहिल्या चेंडूवरती मिळाला विकेट आणि फलंदाज बाद झालाय. निलेश बॅक टू द पविलियन. त्याच्यानंतर अनंत महाडिक आपला विनंती केली होती की आपण मंचावरती यायचं आहे. त्याच्यानंतर आपण पाहतोय रोहिदास पाटील आपण देखील या स्पर्धेचा आनंद मात्र मंचावरून घ्यायचा आहे.
नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चौथ्या क्रमांकाचा आपण पाहतोय सागरला आपण पाहतोय. परंतु आपण विचार केला तर प्रवीण ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय आतापर्यंत त्यानं आल्यानंतर 4 चेंडूचा अगदी 5 चेंडूचा सामना केला आणि वैयक्तिक 12 धावांवरती खेळतोय. चांगली खेळी त्याची पाहायला मिळाली आहे आणि संघाचा सेनापती देखील असावा, कारण प्रमुख खेळाडू पाहायला मिळतोय प्रवीण. आणि त्यानं चांगली सुरुवात देखील केली. 2 चेंडू डॉट केला होता, 1 चेंडू डॉट केला होता, परंतु त्याच्यानंतर त्याची सुरुवात बॅटमधून मोठे फटके यायला सुरुवात झाली. यावेळेला अगदी फलंदाज बाद झालाय आणि आपण पाहतोय आणखीन एक धक्का लागलाय. तो श्रीदत्त भातान टीमला फलंदाज सागर बॅक टू द पवेलियन. तर आपण पाहतोय इथे आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय आणखीन एक अविनाशला मात्र विकेट मिळालाय. तर कदाचित विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे आणि मात्र ज्या पद्धतीनं जर आपण विचार केला तर बक्षीस लावली आहे त्याचा मानकरी होऊ शकतो. 500 रुपयाचा बक्षीस लावले गेलाय आणि आपण पाहतोय तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय अविनाश. यावलेला ब्लॉक लाईनचा चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. इथे आपण पाहतोय फेकी अचूक पाहायला मिळाली आणि मात्र या एकच धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 23 धावा. 3 गडी बाद 23 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय पूर्णपणे बांधून ठेवल्यात, पूर्णपणे जखडून ठेवलाय अविनाश या गोलंदाजानं. परत आपण पाहतोय प्रवीण मात्र उडवलाय चेंडूला. भारत चेंडू हवेत, चुकी होणार नाहीये आणि मात्र मोठा मासा घालायला लागला अविनाशच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद झालाय प्रवीण. मध्ये दाखल झालाय. इथे आपण पाहतोय संदेशला आपण पाहतोय, परंतु नक्कीच कौतुक करावं तो सध्याच्या घडीला आपण पाहतोय श्री गणेश तोरमाने टीमच्या अगदी अविनाशचं कारण त्यानं सातत्यानं आपण जर पाहायला गेलं तर आतापर्यंत धाव खर्च केली एक आणि 3 गडी बाद करण्यामध्ये त्याला यश आलाय. 4 चेंडूचा खेळ त्याच्या षटकामध्ये संपले गेलेत, परंतु चांगली गोलंदाजी आतापर्यंत पूर्णपणे श्रीदत्त भातन टीमच्या फळच्या अगदी पायामध्ये आणि हातामध्ये बेड्यास टाकल्यात. मोठे फटके तर थोडा सिंगल डबल देखील त्याने यावेळेला खराब चेंडू, पंचांचा इशारा दे हा चेंडू अगदी नो येतोय. 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय 2 धावा येतात आणि या 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते 25. 4 गडी बाद 25 धावा अशी धाव फलकावरती. चांगलं चाललं होतं, जसं अविनाशचं कौतुक केलं तसं मात्र खराब सुरुवात केली आहे. इथे आपण पाहतोय थोडीशी खराब, परंतु फ्रीडचा चेंडू आणि मात्र चांगला मारावा लागेल. यावेळेला चांगला फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या अगदी डोक्यावरना दस्तक पे मस्तक देते हुए गेंद जा रही है बाउंड्री लाइन से बाहर, 6 रन के लिए.
चांगला चालला होता, परंतु त्याच्यानंतर आपण पाहतो शेवटचे 2 चेंडू थोडेसे धोकादायक आपण पाहायला गेलं तर अविनाशचे मात्र पाहायला मिळाले. आणि आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर पाहायला गेला तर श्रीदत्त भातन टीमचे खेळाडू मात्र नक्कीच बाद झाले ते 4 आणि धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 33 धावा. अजून आपण जर विचार केला तर शेवटचं षटक शिल्लक असणार आहे. आणि आपण पाहतोय चौथा गोलंदाज वापरला जातोय. आपण जर विचार केला तर प्रवीण भोपीला आपण पाहतोय, परंतु आपण पाहतोय 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगला खेळ करताना पाहायला मिळतील. आपण जर विचार केला तर 2 असणार आहेत. त्यापुढे पाहतोय प्रवीण नावाचा हा गोलंदाज सज्ज झालाय चौथा षटक टाकण्यासाठी. चांगला चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक होता, परंतु आपण पाहतो थोडासा फंबल पाहायला मिळाला. फेकी अचूक पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त मिळणार ते सिंगल. आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 4 गडी बाद 34 धावा या धावफलकावरती. तर आपण पाहतोय अतिशय चांगली स्कोरिंग जी पाहायला मिळते. त्याच्यानंतर आपण पाहतोय यावेळेला ब्लॉक लाईनचा चेंडू. इथे आपण पाहायला गेलं तर थोडीशी अपील देखील केली गेली होती, परंतु नक्कीच अगदी लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू पंचांनी मात्र नक्कीच बाईचा इशारा केला आणि मात्र 1 धाव आल्या. आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 35 धावा आहे धावफलकावरती. आपण जर विचार केला तर चांगली गोलंदाजी सातत्यानं अगदी पहिला दुसरा षटक घेणारा गोलंदाज आतापर्यंत आपण पाहतोय चौथ्या षटकावरती आला. चांगली गोलंदाजी त्याची देखील यावेळेला आपण पाहतोय. यावेळेला ब्लॉक लाईनचा चेंडू अपील आणि मात्र नक्कीच पंचांनी मात्र बोट आकाशाकडे वळवला आणि फलंदाज बाद झालाय. धन्यवाद डीजे. इथे आपण पाहतोय जयजी टेंबे इथे आलात. त्यांना देखील जयेश टेंबे त्यांना देखील विनंती असणार आहे की आपण देखील यायचं आहे. इथे आपण पाहतोय नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अलंकारला आपण पाहतोय डो बॅट्समन अगदी 7व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथे आपण पाहतोय लेग बिफोरचा विकेट मिळाला प्रवीणला. यावेळेला हा चेंडू पडल्यानंतर काहीसा खालीच राहिलाय. अगदी चेंडू चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये येतोय हा डॉट चेंडू. आणि डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर जर आपण पाहायला गेला तर धावफलकावरती कुठली हालचाल पाहायला मिळत नाहीये आणि स्थिर धावफलक पाहायला मिळतोय तो 35 धावांवरती. इथे आपण पाहतोय चौथ्या षटकातले आतापर्यंत चेंडू फेकून झालेत कदाचित 4 चेंडू फेकून झालेत. इथे आपण पाहतोय चांगली गोलंदाजी प्रवीणचे देखील यावेळेला चांगली गोलंदाजी आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले त्या सिंगलच्या मदतीने 36 धावा या धावफलकावरती. 36 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. तिथे आपण पाहतोय चांगली गोलंदाजी प्रवीण भोपी यावेळेला गोलच्या ट्रॅक वरती, परंतु यावेळेला बराच उशिरानं मात्र आलाय हा फटका. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा.
आणि जो खेळाडू कक्ष आहे त्याच्यामध्ये फक्त खेळाडू बसणार आहेत. कोणाबी टीमचे जे बसलेत ना ते विनंती आहे त्या खुर्च्या सोडा आणि खेळाडूंसाठी द्यायच्या आहेत. कोणाबी टीम जे खेळाडू काही बसलेत त्यांना विनंती असणार आहे की ते खुर्च्या सोडायच्या आहेत आणि ते खेळाडूसाठी बसण्यासाठी खेळाडू कक्ष केलाय त्याच्यामध्ये फक्त खेळाडूच बसणार आहेत. दुसरे खेळाडू बसणार नाहीयेत ह्याची नोंद घ्यायची सर्वांना. तर नक्कीच मी थोडीशी रजा घेतो, थोडंसं थांबतो आणि ह्याच्यानंतर तुम्ही आवाज ऐकाल. कुडाबे गावचा बुलंद आवाज जर आपण पाहायला गेलं तर शकरजी पाटील यांचा आवाज. थँक्यू. हॅलो हॅलो. थँक्यू, धन्यवाद अनंता सर. अगदी खूप चांगला आवाज ऐकला, पण मराठीचा एक गोड आवाज. सातत्यानं आपण त्यांचं समालोचन ऐकत असता, परंतु इथून मात्र स्पर्धा तुम्ही पाहताय श्री विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा आहे. श्री विठ्ठल रखुमाई चषक 2024चं हे पर्व, एक दिवसाची स्पर्धा. आणि पुन्हा एकदा आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं मी शेखर पाटील कुडावे सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. मॅचचा पूर्वार्ध आपण पाहिला, पहिलं सत्र आपण पाहिलं सर्वांनी. आणि या पहिल्या सत्राच्या अखेरीस आपण विचार केला, प्रथम नाणेफेकी जिंकली होती टीम आपण पाहिलं असेल तर मग मातान टीमनं बॅटिंग स्वीकारली आणि धावसंख्या टोटल जमवली 42 धावा. आणि आता मात्र तुरमाली टीमला करायचे 43. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. या मॅचचा रिझल्ट काय असेल, या मॅचमध्ये काय घडलं जाईल, या मॅचमध्ये नवीन चित्र, नवीन ट्विस्ट, आणखी काही वेगळं पाहायला मिळणार का, हे सुद्धा आपण पाहू शकणार आहात. चला, फिल्डिंग सजवायचं आहे. भातान टीम, श्रीदत्त क्रिकेट संघ भातान. काल भातान गावामध्ये आपण पाहिलं असेल तर मग मोठ्या उत्साहानं आनंदानं दत्त जयंती सोहळा संपन्न होताना पाहिला. त्याच नावानं खेळणारा हा संघ श्रीदत्त भातान संघ. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल गणपती बाप्पाच्या नावाने खेळणारा संघ श्री गणेश क्रिकेट संघ तुरमाळे. आणि या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला पाहायला मिळत आहे. दोन्ही टीमचं करूया स्वागत, दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आपण येणारी 24 चेंडू 4 षटकं आणि आव्हान उरलंय ते आता मात्र 43 धावेचं. कुडावे संघ सज्ज आहे. कोणता संघ जिंकतोय, कोणता संघ जिंकून कुडावे संघासमोर दोनात करेल, हे तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहता आमच्या कुडावे गावचे एक उत्कृष्ट सिंगर, गायक म्हणून ज्यांची ओळख आहे, बरेचशी गीतं तुम्ही ऐकलेत. गणपती बाप्पा असेल, एकविरा माता असेल, त्यानंतर मग खरोशीची माता असेल, असे वेगवेगळी गीतं ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात, ते आमचे हितेश शिष्य असतील. त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून केलं गेलं आहे. मी नक्कीच धन्यवाद देईन अगदी पूर्ण श्री विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ चिरवत यांना, की आपल्या माध्यमातून एक पाऊल पुढे टाकत असताना अगदी तुम्ही खूप चांगलं आयोजन आणि खूप चांगलं नियोजन. कारण आयोजन करणं सोपं आहे, परंतु नियमावली आणि नियोजन करणं हे खूप कठीण काम असतं. आणि ते तुम्ही अगदी या मैदानावर दाखवलंय. आणि ज्यांनी मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलंय ते सांगुर्ली गाव, अगदी ग्रामस्थ मंडळ, मग GCC क्रिकेट संघ आपण पाहताय सांगुर्ली, या सर्वांचं आम्ही हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय. त्यानंतर आमचे मित्र केतन देशमुख यांचं शुभागमन झालंय, पुणे रिटर्न वरून इथे आले, त्यांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत. त्यानंतर आपण पाहतोय सन्माननीय पाहुणे आपण पाहू शकाल आमचे जयेश दादा टेंबे, आणि त्यांचं इथे शुभागमन झालंय. दादांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष असं स्वागत आहे. अगदी दादांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं असेल तर आम्हाला या स्पर्धेसाठी आपण पाहताय फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केलेत ते जयेश दादा टेंबे, आणि त्यांचा करूया इथे आपण शुभ सन्मान. माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटम देऊन इथून जयेश दादांचं केलं जात आहे सन्मान.
त्यानंतर आपण पाहता आमचे महेश दादा आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. महेश दादा चौधरी असतील, अगदी वेळात वेळ काढून जयेश दादा आले, त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. गेम स्टार्ट, गेम ऑन. दुसऱ्या सत्राला होती सुरुवात. पहिला चेंडू, पहिला गोलंदाज जयेशला आपण पाहतोय. जयेश यावेळेला पहिला चेंडू हाताळतोय आणि त्या पहिल्याच चेंडूवर आपण पाहिला असेल तर एक सिंगल चोटी धाव मात्र कंप्लीट झाली आणि या सिंगलच्या बरोबरीनं 1 धावेनं संघाचं अकाउंट आणि वैयक्तिक अकाउंट 1 धावेनं ओपन केलं जात आहे. स्ट्राईक एंडवर दिनेशला आपण पाहिलं, ज्याने 1 धाव काढली आहे. अक्षय चोरगे आता नॉन स्ट्राईक एंडला स्ट्राईक एंडवर येतो आहे आणि त्याच्या बरोबर मात्र जयेश भोईरला आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवर जयेश भोईर आपण पाहू शकाल. पहिलं गोलंदाज पॉवर प्लेचं षटक हाताळणार. हाफ ट्रॅकर दूरवर यावेळेला अगदी चेंडूला ठेवलाय. खेळपट्टीच्या अगदी मधोमध चेंडूला आपटला गेलाय आणि फलंदाजाला बॅट फिरवण्यास भाग पडलं आणि त्यानंतर मात्र हा चेंडू आपण पाहू शकाल निर्धाव आणि डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. धाव संख्या स्थिर आहे, 2 चेंडू 1 धाव. पुन्हा एकदा आता मात्र बघा, मागच्या चेंडूवर थोडासा डीप मध्ये ठेवला, या चेंडूला नजरेसमोरून अगदी समोरून थोडीशी उसली दिली, बाउन्स दिला हलकासा आणि बीट झाला. फलंदाज अक्षय चोरगे आक्रमक खेळाडू आहे. अगदी सकाळ प्रीमियर लीग सुद्धा आपण पाहिली आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर या संघानं चॅम्पियन पद गेल्या 3-4 वर्षापूर्वी पटकावलं होतं. कलंबोलीच्या मैदानावर व्यावसायिक क्रिकेट मुंबईचा संघ त्या संघाला पराभूत केला होता. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीजचा हकदार राहिला होता तो अक्षय. परंतु इथून मात्र आपण पाहू शकाल या मॅच मध्ये थोडासा कमी पडतोय, मागे राहतोय. 3 चेंडू खेळलाय आणि त्या 3 चेंडू मध्ये 2 डॉट आणि ही 1 धाव मात्र आली, ती बॅटकट. अगदी 1 धाव आली आणि या 1 धावेच्या बरोबरीनं धाव संख्या टोटल 2 धावा. इथून मात्र क्या बात आहे, लाजवाब चेंडू यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा ब्रह्मास्त्र वापरलाय. क्रिकेटमधील घातक चेंडूची डिलिव्हरी रिलीज केली, हा घातक चेंडू हाताळलाय आणि त्या चेंडूवर मात्र आपण पाहू शकाल तर मग 1 धाव आली बॅटच्या माध्यमातून. मग नियोजित ठिकाणी चेंडू गेलाय आणि या 1 धावीच्या बरोबरीनं धाव संख्या 3 करायचे 43. इथून मात्र मागच्या चेंडूवर शांत ठेवल्या. आता मी शांत राहणार नाहीये, कारण मागच्या 2 चेंडू मला समजले नाही, परंतु आता मी तुझी गोलंदाजी पाहिली, ओळखली आहे आणि त्याला उत्तर देत असताना अक्षय चोरगेच्या बॅट मधून येतोय हा मिड विकेटच्या वरतून आलेला दमदार फटका, 6 धावा षटकार. बघा जी ऍक्टिवा कुणाची ती काढायची, बघा 2 व्हीलर आहे ऍक्टिवा, तिथून हलवायची आहे. अगदी गोर गरिबांची कैवारी स्वर्गीय दिबा पाटील साहेब, ज्या माणसानं फक्त स्वतःचा अगदी जो सर्व वर्ष खर्च केली फक्त आणि फक्त आपल्या समाजासाठी, अगदी कोली कराडी या समाजासाठी संघर्ष निर्माण केला आणि वेळोवेळी अगदी सरकारला नमवलं. मग प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पाहिलं असेल, आमदार झाले, खासदार झाले आणि त्यानंतर मात्र अगदी जर विचार केला चिरनेरचा सत्याग्रह असेल, असे बरेचसे सत्याग्रह ज्यांनी यशस्वी पद्धतीने पार पडले, हुतात्मे दिले आणि त्यानंतर मात्र स्वर्गीय दिबा पाटील साहेब आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्या विमानतळाला त्यांचं नाव दिलं गेलं पाहिजे, कारण आपलं अस्तित्व जे आहे ते अस्तित्व टिकून राहिलं पाहिजे. यासाठी दिबा पाटील साहेबांचं नाव देणं हे महत्वाचं आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतो. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज झाला या वेळेला प्रवीण भोईरला आपण पाहतोय. प्रवीण भोईर हा गोलंदाज आपण पाहू शकाल बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय, जो षटक क्रमांक 2 हाताळणार आहे टीमच्या माध्यमातून आणि वैयक्तिक पहिले षटक समोर आहे दिनेश गायकर. पहिला चेंडू दुसऱ्या षटकामधील फेस करणार, पंचांना पास करून अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहू शकाल. दिशा बदलली, थोडासा आपण पाहू आउटस्फील्डचा फायदा या वेळेला टीम तुरमाळे संघाला आणि चेंडूला मात्र दिशा बदलल्यानंतर क्षेत्ररक्षक तिथं पाहत बसले, कारण अगदी त्यांच्या पलीकडे गेलेला हा चेंडू आणि चेंडू मात्र सरळ निघालाय सीमा पार, 4 धावा. थँक्यू. कारल्याची 21 माता
अग्री कोल्यांची माय अगदी एकविरा माता भाविक भक्त बरेचसे एकविरेच्या दर्शनासाठी जात असताना आपण पाहत असता बरेचसे नवस गेले जात आहेत, त्यांच्या मनोकामना पूर्ण होत आहेत अशी एकविरा माता. अगदी 5 पांडवांनी ते मंदिर उभं केलं आणि आज मात्र बऱ्याचशा पालखी आपण पाहत असतो. मग प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या तालुक्याचा तो मान आपण पाहतो अग्री कोल्यांचा आणि तो जल्लोष पाहत असतो. परंतु इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये गाडी बघा, जी गाडी असेल तिथे रिफ्लेक्ट होते, काहीतरी ग्लास रिफ्लेक्ट होते, कृपया आपण हलवायची आहे बघा. थँक्यू, धन्यवाद. बघा, सामना सुरू असताना कृपया गाड्या रस्त्याच्या मधून आणू नका, विनंती करतोय. लाईव्ह मॅच आहे, थोडा थांबा, 2 चेंडू होऊ द्या, त्यानंतर जा, प्लीज विनंती करतोय. मॅचच्या दिशेने जाऊया. प्रवीण पुन्हा एकदा सज्ज. प्रवीणचा हा चेंडू आपण पाहू शकाल. धावसंख्या या वेळेला आपण पाहताय, चेंडू मात्र आपण पाहिला तर अगदी जोरदार अपील पाहायला मिळाली. लेग बिफोर द विकेटचं अपील पाहायला मिळत आहे. पंचांचं बोट अवकाशामध्ये उंचावलं जात आहे. पंच सांगतायत हाईट फॅक्टर, लाईन आणि लेंथ योग्य आहे, यष्टांना मिस होतोय आणि इथून मात्र फलंदाज पहिला धक्का लागतोय श्री गणेश तुरमाली संघाला दिनेश गायकरच्या रूपानं. अद्याप आता 30 धावेची गरज आहे. 30 रन्स रिक्वायर्ड आपण पाहू शकाल आणि चेंडू उर्वरित बाकी आहेत टोटल 16 बॉल्स. इथून मात्र हा चेंडू आपण पाहत आहे पडल्यानंतर अगदी जर आपण विचार केला तर थोडासा चाचपडला तिथे फलंदाज संकेत आणि त्यानंतर मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याची क्षमता सातत्याने आपण प्रवीणची पाहिली आहे. हा गोलंदाज, हा खेळाडू सुद्धा आपण पाहिलं तर आक्रमक आहे, विस्फोटक आहे, परंतु थोडासा इंजुर्ड आहे. आपण पाहताय बॅटिंग करू शकला नाही आहे, परंतु गोलंदाजी करताना, कारण एक षटक किती महत्वाचं असतं टीमला माहित आहे आणि ते षटक हाताळत असताना प्रवीण भोईरला आपण पाहताय ज्याच्या नावावर अद्यापपर्यंत 4 बाईक आहेत असा हा बाहुबली क्रिकेटमधील भातान टीमचा बाहुबली टेनिस क्रिकेटमधील एक मोठे नाव आपण पाहताय प्रवीण भोईर. निलेश भोईरचं सुद्धा योगदान खूप मोठं या संघासाठी. सातत्याने आपण खेळ पाहिला आणि त्यानंतर मग जयेश भोईर. इथून मात्र आपण पाहू शकाल खूप चांगला खेळ पाहायला मिळतोय. आणि मग याच्या पलीकडे जर सांगायचं झालं तर क्रिकेट 11 खेळाडू आहेत, मग बातान टीम मध्ये सुद्धा 11 खेळाडू, त्यांचं सुद्धा तितकंच महत्वाचं योगदान आहे. तुरमाले संघ सुद्धा खेळतोय, त्या सर्व खेळाडूंचं सुद्धा योगदान महत्वाचं आहे. आणि असं असताना हा 11 खेळाडूंचा खेळ CRICKET 7 शब्दांमध्ये लपलेला क्रिकेटचा खेळ कधी हसवतो, कधी रडवतो, कधी शांत बसवतो, कधी जल्लोष करायला लावतो, असा क्रिकेटचा खेळ. परंतु इथून मात्र या चेंडूवर मिळाली एक धाव नियोजित ठिकाणी आणि या एक धावेच्या बरोबरीनं धावसंख्या टोटल 2 षटकांचा खेळ इथून मात्र संपलाय आणि धावसंख्या 15 धावा. त्यानंतर आपण पाहता आमचे सांगोलीचे अगदी कल्पेश देशमुख बालिया नावानं प्रसिद्ध आहेत, एक समाजसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि त्यांचं सुद्धा आपण करूया सहर्ष असं स्वागत. त्यानंतर आपण पाहता आमचे अनिलजी महाडिक हे सुद्धा आलेले आहेत. अनिल दादा महाडिक ज्यांच्या अगदी आपण पाहू शकाल खूप चांगले व्यक्तिमत्व आहेत अनिल महाडिक आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला अनंता महाडिक यांच्या माध्यमातून आम्हाला सन्मान चिन्ह दिलेत, त्यांचं सुद्धा आम्ही करतोय स्वागत. या आपण आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अनिल महाडिक 2 नाव आहेत, अनंता महाडिक आमचे मित्र आहेत खूप चांगले
आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला सन्मान चिन्ह दिलंय त्यांचं आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. कारण पैसा सर्वांकडे मित्रांनो, देण्याची दानत त्याच्याकडे तो खरा माणूस. कारण मी सातत्याने म्हणत असतो अक्षय, अगदी भूक लागल्यानंतर जेवणं ही प्रकृती आहे, भूक लागूनही न जेवणं म्हणजे विकृती, आणि आपल्या ताटामध्ये दुसऱ्याला देणं ही भारतीय संस्कृती मित्रांनो. आणि या भारतीय संस्कृतीच्या उक्तीप्रमाणे अगदी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा हा शुभ सन्मान आपण पाहत आहे या व्यासपीठावर. आमची आपण पाहू शकाल या व्यासपीठावर सन्माननीय आपण पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाच्या ट्रॉफीज आम्हाला दिलेत. जयेश दादा टेंबे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. जाऊया मॅचच्या दिशेनं. येणारे 12 चेंडू आणि आता मात्र करायचे त्या टोटल 12 चेंडू आणि आता 28 धावेची गरज. पहिला चेंडू आपण पाहू शकाल जास्त टर्न होतोय, बराचसा बाहेर निघालाय आणि पंच आमच्याकडे वळतायत आत्मारामजी कोळी सर आणि सरांचा इशारा आलाय. हा चेंडू अवांतर आहे, खराब येतोय. अवांतरच्या बरोबरीनं धावसंख्या धावफलकावर वाढली टोटल 16 धावा, 16. आता मात्र रन थोडस समीकरणामध्ये बदल, 12 मध्ये 27. इथून मात्र आपण पाहताय वाईट नंतर हा चेंडू आपण पाहू शकाल आउटस्पीडचा फायदा क्षेत्ररक्षण करणाऱ्या बातान टीमला पाहायला मिळतोय. परंतु इथून मात्र वेगानं 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. फलंदाज अक्षय आणि संकेतच्या माध्यमातून आणि या 2 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या धावफलकावर टोटल जोडली 18 धावा, 18 रन्स तुम्हाला पाहायला मिळतील. धावफलकावर धावा लागतायत, खूप चांगली ग्रेट डिलिव्हरी. अगदी पडल्यानंतर या चेंडूला जर आपण पाहिलं तर मग खेळायचं होतं, परंतु हवा तसा फर्स्ट स्ट्रोक कन्वर्ट करू शकला नाहीये आणि अक्षय बीट झाला. डॉट चेंडू मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 43 धावांचा पाठलाग करताना कुठेतरी मी म्हणेन थोडासा बॅक फुटला, परंतु इथून मात्र अशा पद्धतीचा चेंडू, त्याच्यावर उत्तर सुद्धा तुम्हाला तेच मिळणार. सरळ बॅटनं स्ट्रेट ड्राइव्हचा फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र सीमारेषा ओलांडतोय. हा येतोय अक्षयच्या बॅट मधून. 6 धावा, धावसंख्या टोटल 6 ने वाढली 24 धावा. येणारे आता चेंडू उर्वरित राहिलेत 9 चेंडू आणि गरज आहे ती टोटल 19 धावेची. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये तुरमाले टीमला आपण पाहताय. आमची जनार्दनजी चोरगे असतील, ग्रामपंचायत सदस्य आपण पाहताय, त्यांच्या सौभाग्यवती आहेत मनीषाताई चोरगे असतील आणि प्रत्येक षटकाराला 500 रुपये. त्यानंतर तुरमाळ्याचे आमचे नागेश दादा पाटील चिरवतचे आणि रवींद्र घरत या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या, आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. ही स्पर्धा आपण पाहताय कर्जत वर्ल्ड टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. ही स्पर्धा मात्र आपण पाहताय घर बसल्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवली जाते युट्यूबच्या माध्यमातून. 198 देशामध्ये ही स्पर्धा पोहोचली जाते. आत्ताच आपण पाहिलं, थोड्या दिवसापूर्वी आपण पाहिली तर मग रायगड प्रीमियर लीग पाहिली. आता रायगड प्रीमियर लीग 40+ मास्टर आपण पाहताय सुरू आहे. अगदी अमर माटे यांचा सुद्धा खेळ तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. असे संजय मात्रे सरांचा खेळ आम्ही काल पाहिला आणि अशा परिस्थितीमध्ये चांगले चांगले संघ, चांगले चांगले खेळाडू आज आपण पाहताय. 40+ म्हटलं तर मग एक धाव आरोग्यासाठी त्यांचं ब्रीद वाक्य आणि मग खूप चांगला खेळ आजही एखाद्या तरुण खेळाडूला लाजवेल असा खेळ सर्वांचा पाहायला मिळतो. परंतु इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल चेंडू आलाय आणि स्ट्राईक एंडवर तुम्ही पाहू शकाल जो खेळाडू आहे संकेतला आपण पाहतोय आणि समोर मात्र गोलंदाज आहे तो संदेशला आपण पाहू शकाल. संदेशचा हा चेंडू आपण पाहताय, क्षेत्ररक्षक आहे, मस्तकावर दस्तक देत असताना चेंडू सरळ निघालाय, डीप मिड विकेटच्या वरतून येतोय, आउट ऑफ द पार्क, 6 षटकार.
लय बिघडली आहे, लय बिघडून टाकली आहे बघा षटकारानं. कारण ज्या ज्या वेळेला मार पडतो ना त्या त्या वेळेला गोलंदाजावर प्रेशर येतं आणि ते प्रेशर आता मात्र इथं क्रिएट होताना तुम्हाला गोलंदाज संदेशवर पाहायला मिळतोय. तो प्रेशर संकेतनं अगदी आपण पाहताय दाखवलाय. सुरक्षा दलामध्ये कार्यरत असणारा संकेत चोरगे तुरमाले गावचा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय बॉलिंग मार्कवर. इथून मात्र बॅटची एज अगदी टोल सांभाळू शकले नाही आणि त्यानंतर मात्र आपण पाहताय एक धाव मात्र मिळाली आणि या एकच्या बरोबरीनं धावसंख्या टोटल धावफलकावर आता मात्र लागतीये ती म्हणजे 33 धावा. येणारे चेंडू आता मात्र उर्वरित शेवटचे 6 आणि 10 धावेची गरज आहे. 6 चेंडू 10 धावेचं इक्वेशन राहिलंय. आमचे सन्माननीय पाहुणे नागेशजी पाटील यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांना विनंती करतोय आपण या बघा व्यासपीठावर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. नागेश दादा पाटील. एक खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. पाण्याची व्यवस्था करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. सर्व सांगोली ग्रामस्थांचं सुद्धा आपण अभिनंदन करूया. जे कोणी असतील त्या सर्वांना विनंती करतोय आपण यायचंय बघा व्यासपीठावर. आपलं स्वागत आहे. कारण कुणाची नावं माहिती आहेत नाही माहिती आहेत परंतु सर्वांना विनंती करतोय ग्रामस्थ मंडळ सांगुर्ली आपण इथे असाल तर आपण या. आपण इथून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. आपलं स्वागत आहे. कर्जत वॉल टेनिस cricket.in माध्यमातून स्पर्धा तुम्ही पाहताय. आमची कॅमेरामन तुम्हाला पाहायला मिळतील. पुंडलिक आणि दुसऱ्या बाजूला अक्षय हे दोन आहेत. दोघांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु इथून मात्र एकदम मिळेल टीम आपण पाहताय तुरमाले संघाला. अडता मात्र येणारे 5 चेंडू 9 धावेची गरज आहे. 5 मध्ये करायच्यात 9 धावा. 5 चेंडू 9 धावेची गरज. त्यानंतर आपण पाहता आमची संदेशजी पाटील चिरवतचे आहेत. त्यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांना विनंती आपण व्यासपीठावर या. संदेश पाटील आपलं स्वागत आहे. 5 चेंडू आणि आता मात्र 9 धावेची गरज आहे. खूप वेळेमध्ये चांगले सामने सुरू झालेत. चला पुढच्या टीमला सुद्धा कॉल करून ठेवायचा आहे. खूप चांगला चेंडू बघा पडल्यानंतर अगदीच आपण पाहताय गुड लेंथ वरून टेकअप केलं जात आहे आणि थोडासा बाउन्स केल्यानंतर जर आपण विचार केला तर हा चेंडू आपण पाहिला असेल तर अगदी आपण पाहताय डॉट चेंडू पाहायला मिळतोय. उचली घेत असताना हा चेंडू आपण पाहिला. बॉडी लँग्वेज आपण पाहू शकाल त्या दिशेनं असणार हा चेंडू. पुन्हा एकदा आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय. कारण पडल्यानंतर बघा अगदी जी हाईट आपण पाहू शकाल खेळाडूची. त्यानंतर बॅट फिरतीये आणि त्याच अँगलनं हा चेंडू निघतोय. पंच तटस्थ कारण बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. बरीच वर्ष खेळत आहेत आणि त्यांना माहिती आहे. इथून मात्र आलाय हा आणखी एक डॉट चेंडू. येणारे आता 3 चेंडू 9 धावेची गरज. प्रेशर वाढतंय अक्षय चोरगेवर. प्रेशर वाढतंय तुरमाले टीमचं. परंतु बॉलिंग करत असताना माथान टीमचा हा गोलंदाज अलंकारला आपण पाहताय बराचसा रन पंचांना पास करतोय. इथून मात्र मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. फटका फसलाय. झेलची संधी होती. झेल सुद्धा सुटला जातोय बघा. झेल जर टिपला असता फलंदाज बाद झाला असता. 2 धावा वाचल्या असत्या. राहिल्या असत्या 2 मध्ये 9. परंतु आता मात्र मिळाल्या 2. येणारे चेंडू आता उर्वरित 2. 7 धावेची गरज आहे. 2 चेंडू आणि 7 धावेची गरज. एक षटकार एक सिंगल किंवा 2 चौकार किंवा या चेंडूवर डॉट येणं हे बातान टीम साठी महत्वाचा. मग आपण पाहतोय तुरमाळे की बातान की तुरमाळे कोणता संघ जिंकणार कोणता संघ पुढे जाणार हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कोणता संघ पुढे जाऊन मात्र या मॅचचा प्रबल दावेदार असेल आणि अक्षय 11 क्रिकेट संघासमोर कोणता संघ दोनात करेल हे तुम्हाला येणारे 2 चेंडू सांगून जाणार आहेत. इथून मात्र आपण पाहू शकाल फटका फसला बघा. अगदी फ्लॅश स्ट्रोक पाहायला मिळतोय
आणि चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पडलाय आणि फलंदाजाला मात्र परतावं लागतंय. शेवटच्या अगदी ऐन मुवमेंटला हा विकेट गेलाय. येणारे चेंडू आता मात्र शेवटचा उर्वरित एक राहिलाय आणि 7 धावांची गरज आहे. गोलंदाजानं केली जर एखादी चुकी केली नाही तर 7 धावा मी म्हणेन कठीण आहेत. परंतु एखादा स्वैर मारा, एखादी एक्स्ट्रा धाव जर खर्च झाली, त्यानंतर जर एखाद चेंडू आणखी मिळाला तर या मॅचचं चित्र वेगळं सुद्धा असू शकतं. कारण क्रिकेट हा जर तरवर आणि त्यानंतर क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कारण क्रिकेटमध्ये भागीत करणं हे चुकीचं आहे. कारण जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत भविष्यवाणी करणं हे क्रिकेटच्या पटलावर चुकीचं आहे. इथून मात्र एक चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. आणि हा चेंडू आपण पाहताय अडवलाय सागरनं आणि जो संकेतनं षटकार लगावला होता त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. जनार्दनजी चोरगे यांच्या माध्यमातून लावलं होतं ते आपण घेऊन जायचं आहे. संकेत चला टॉस साठी अक्षय 11 क्रिकेट संघ कुडावे आणि श्रीदत्त भातान संघ चला टॉस साठी लगेच जायचं आहे. आपण सेकंड राऊंडचा हा पहिला